आज आपण बघणार आहोत अदर 4 बिट BCD कोड म्हणजे BCD कोड व्यतिरिक्त असणारे कोड. यामध्ये पहिला दिलेला आहे बघा आपल्याला 2421 कोड. आता 2421 कोड यामध्ये बघा जसं 0 0 1 1 2 म्हणजे इथे येणार 1 3 2 + 1 म्हणून इथं 1 1 नंतर 6 2 + 4 म्हणून इथं 1 1 0 0 नंतर 9 2 + 4 6 6 + 2 8 8 + 1 9. तर अशा पद्धतीने हा 2421 कोड आहे. नंतर याचा कॉम्प्लिमेंट रिलेशन घेतलेलं आहे म्हणजे 0 जर घेतलं तर 0चं 1 वगैरे कन्वर्शन होतं. या इथं बघा 1चं 0 घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा त्याचा 9s कॉम्प्लिमेंट हे या पद्धतीने हे कॉम्प्लिमेंट आहे. हे फार काही इम्पॉर्टंट नाही, फक्त एक लक्षात यावं म्हणून 2421 कोड आहे. अजून आपल्याला काही कोड दिलेले बघा इथं. पुन्हा एक कोड आहे 3321 कोड, 4221 कोड, 5211 कोड, 5311 कोड, 5421 कोड, 6311 कोड, 7421 कोड आणि 74/2/1 कोड. आता याचं एक आपण एक्झाम्पल बघूया प्रत्येक कोडचं. सपोज आपण जर 3321 कोड यामध्ये जर 7 आपल्याला यूज करायचा असेल किंवा 7 बायनरी फॉर्मॅटमध्ये असेल तर तो कसा येणार. बायनरीने म्हणताना की 3321 कोडमध्ये कसं येणार तर बघा 3321 मग आता 3366 + 1 7 म्हणून जे आपल्याला घ्यायचे डिजिट त्याच्या खाली काय घ्यायचा 1101. तर 7चा 3321 कोड घेणारे 1101. 5211 कोडमध्ये 5 + 2 7 म्हणून तो येणारे 1100 या इथं दिलेलं आहे. 4221 कोडमध्ये इथं घेतलेले बघा 4 + 2 6 6 + 1 7 म्हणून तो येणारे 1011 कोड 1011. नंतर 5311 कोड यामध्ये 5 + 6 + 1 7 म्हणून तो येणारे 1011 कोड. नंतर नेक्स्ट घेतलेला आहे 5421 कोड. मग 5 + 2 7 म्हणून तो 1010. आता इथं जो आपण कोड वापरणार तो घ्यायचा आहे. नंतर 6311 मग 6 + 1 7 म्हणजेच 1001. 7421 कोड म्हणजे बघा इथं फक्त 7 म्हणून इथं 100. नंतर 74/2/1 कोड. आता /2 याचा अर्थ मायनस करायचा म्हणजे 7 + 4 - 2 - 1. मग आता 7 + 4 असं घ्यायचं म्हणजे इथं बघा हा +4 आणि -2 - 1 असं म्हणजे इथे येणार 1 आणि बाकीच्या ठिकाणी काय येणार 0. तर या इथं आपल्याला हा एक टेबल दिलेला आहे. जर आपल्याला बघायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून तो आपल्याला घेता येतो. नेक्स्ट कोड घ्यायचा आपल्याला एक्सेस 3 कोड. आता नावामध्येच बघा एक्सेस म्हणजे एक्स्ट्रा. द एक्सेस 3 कोड कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द नॅचरल BCD कोड बाय ॲडिंग 3 टू इच डिजिट. आपण BCD कोड शिकलेलो आहे, फक्त त्यामध्ये काय ॲड करायचा 3 ॲड करायचा. सपोज आता 0 तर BCD मध्ये येतो 0 0 0, परंतु आपण +3 ॲड केलं तर 2 + 1 3 म्हणून 1 1. सपोज 2 घेतला तर 2 + 3 काय येणार 5. मग 5 कसं येणार 4 + 1 आणि म्हणून इथं बघा 0 1 0 1. ओके. नंतर 5 घेऊया आपण. 5 + 3 काय होणार 8 म्हणजेच 8 बघा म्हणून इथं 1 0 0. आता सपोज 9 आहे. 9 + 3 काय होणार 12 म्हणून 8 + 4 12 म्हणून इथं 1 1 0 0. अशा पद्धतीने घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल आहे बघा आता तुम्ही जर 12 घेतला तर 9पेक्षा ग्रेटर घेतला 12 तर ह्या 1चा BCD कोड येणार आहे 0 0 1 आणि 2चा BCD कोड येणार आहे 0 0 1 0. मग एक्सेस 3 मध्ये काय होणार 1 + 3 काय होणार 4. मग 4 म्हणजेच काय येणार आहे 0 1 0 0. 2⁻0 2⁻1 2⁻2 4 आला आहे बघा इथं. आणि इथं 2 मध्ये 3 ॲड केले तर काय होणार 5 4 + 1 म्हणून 0 1 0 1. तर अशा पद्धतीने हा आपल्याला BCD कोड एक्सेस 3 कोड आहे. तर BCD मध्ये अशा पद्धतीने त्याचं काय करायचं कन्व्हर्शन करून घ्यायचं. आता इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. कन्वर्ट द डेसिमल नंबर 25 इंटू बायनरी फॉर्मॅट अँड एक्सेस 3 फॉर्मॅट. आता 25चा आपल्याला बायनरी फॉर्मॅट तुम्हाला 2 मेथड सांगितलं. एक तर 2ने डिवाइड करायचं
नाही तर सरळ आपलं 2^0, 2^1, 2^2, 2^3, 2^4, 2^4 16 आणि 2^5 32 जास्त होतं. मग 2^4 16 नंतर 2^3 8, 16 + 8 24. म्हणून बघा इथं 1 1 आणि 0 0 1 हा झाला बायनरी. मग आता आपल्याला ज्यावेळेस XS3 फॉर्मॅट पाहिजे तर हा जो नंबर आहे याचा BCD घ्यायचा. मग आता 2चा BCD काय येणार 0 0 1 0 आणि 5चा BCD काय येणार 0 1 0 1. बरोबर आहे. म्हणजे 2^0 आणि 2^2 असं. मग XS3 मध्ये काय होतं की यामध्ये 3 ॲड करायचं. मग 1 + 3 किती होणार 4. बरोबर 2 + 3 किती होणार 5. मग 0 1 0 1 हे 2^0 आणि 2^2 आणि 5 + 3 काय होणार 8 म्हणजे 1 0 0 आणि याला ब्रॅकेट देऊन काय म्हणा XS3. म्हणजे अशा पद्धतीने डेसिमलचं अगोदर बायनरीमध्ये कन्वर्ट केलं. त्याचप्रमाणे हा जो नंबर आहे त्याचं अगोदर BCDत केलं आणि XS3ला BCDमध्ये +3 काय करायचा ॲड करायचा. पण वेगवेगळे कोड बघितले XS3. आता एक महत्त्वाचा कोड आहे तो म्हणजे ग्रे कोड. तर ग्रे कोड इज अ नॉन वेटेड कोड अँड इज अ स्पेशल केस ऑफ युनिट डिस्टन्स कोड. हा नॉन वेटेड आहे. In unit distance code, bit pattern for 2 consecutive number differ only in 1 bit position and the codes are called cyclic codes. यामध्ये काय होतं फक्त एकच बीट हे चेंज केलं जातं. आता कशा पद्धतीने ते मी सांगतो. इथं डेसिमल कोड आहे बघा 0 ऑल 0. 1साठी काय केलं त्यांनी फक्त इथं 1 घेतलं. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. आता 2 ॲक्च्युली आपण काय करतो 2^0 आणि इथं 2^1 म्हणजे काय असतं 2. परंतु यांनी काय केलं हा 1 ॲज इट इज घेतला. फक्त 0 चेंज करून काय घेतला 1. 3ला काय केलं त्यांनी 1 ॲज इट इज घेतलं आणि 1च्या ठिकाणी झाला 0. 4ला काय झालं 0 ॲज इट इज आला 1 ॲज इट इज आला 0च्या ठिकाणी त्यांनी चेंज केला 1. 5ला काय झालं 1 ॲज इट इज आला 1 ॲज इट इज आला 0च्या ठिकाणी चेंज केलं 1. मग तुम्ही म्हणाल की कोण कुठे आणि केव्हा चेंज करायचा हे आमच्या लक्षात येत नाही. तर त्यासाठी त्यांनी आपल्याला एक त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे तो आपण घेणार. सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आपल्याला बायनरी टू ग्रे कोड कन्व्हर्शन. आता बायनरीचं ग्रेमध्ये कसं कन्वर्ट करायचं. इथं काय म्हणायचं द मोस्ट सिग्निफिकंट बीट ऑफ द ग्रे कोड इज द सेम ॲज द मोस्ट सिग्निफिकंट बीट ऑफ बायनरी नंबर. सो राईट डाऊन MSB ॲज इट इज. सपोज बघा हा बायनरी नंबर दिलेला आहे. तर हे जे लेफ्ट साईडचं असतं त्याला मोस्ट सिग्निफिकंट बीट म्हणतं MSB आणि हा लिस्ट सिग्निफिकंट बीट LSB राईट साईडचा. तर बघा हा जो नंबर आहे 1011 हा आपण ॲज इट इज राईट केला. MSB ॲज इट इज राईट केला ग्रे कोडमध्ये. टू ऑप्टेन द नेक्स्ट ग्रे डिजिट परफॉर्म ॲन एक्सक्लुझिव्ह ऑर ऑपरेशन बिटवीन प्रिव्हियस अँड करंट बायनरी बीट राईट डाऊन द रिझल्ट. मग आता बघा हा आपला डिजिट आहे हा करंट आहे हा पुढचा करंट आणि हा याचा प्रिव्हियस. तर यांच्यामध्ये कोणता गेट घ्यायचा एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. आता आपल्याला सगळे गेट पार्ट पाहिजे त्यांचे ट्रूथ टेबल अँड गेट ऑर गेट एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. आता बघा इथं आपल्याला एक्सक्लुझिव्ह ऑर गेट दिलेलं आहे. ते एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं हे एक सिम्बॉल आहे बघा. आपण प्लसला राऊंड मारतो. आता एक्सक्लुझिव्ह ऑर गेटमध्ये काय होतं A0 B0 याचा रिझल्ट आपल्याला काय मिळतो 0. A0 B1 आपल्याला मिळतो 1. A1 B0 तो रिझल्ट मिळतो 1 आणि A1 B1 इथं रिझल्ट मिळतो 0. मग एक्सक्लुझिव्ह ऑर गेटला आपण काय लक्षात ठेवायचं जर दोन्ही डिजिट सेम असेल तर आपल्याला रिझल्ट काय मिळतो 0. दोघांपैकी एक जरी डिफरंट असेल एक जरी 1 असेल एक जरी 0 असेल तरी आपल्याला काय मिळतो 1 मिळतो. तर लक्षात घ्या हे बघा हा आपण बायनरी नंबर लिहिलेला आहे. याला आपण बायनरी कोड म्हटलं. फर्स्ट डिजिट ॲज इट इज घेतलं. आता ह्या 1मध्ये एक्सक्लुझिव्ह ऑर घेतला 1 एक्सक्लुझिव्ह 0 डिफरंट आहे ना म्हणून याचा रिझल्ट आपल्याला काय मिळाला 1. नंतर 0 एक्सक्लुझिव्ह 1 एक ऑड आहे म्हणून याचा रिझल्ट मिळाला 1. इथं म्हणायचं 1 एक्सक्लुझिव्ह 1 दोन्ही सारखे म्हणून याचा रिझल्ट काय मिळाला 0. 1 एक्सक्लुझिव्ह 1 दोन्ही डिजिट सारखे रिझल्ट 0.
1 एक्सक्लुझिव्ह 0 डिफरंट आहे म्हणून 1, 0 एक्सक्लुझिव्ह 1 म्हणून डिफरंट आहे म्हणून 1, अँड 1 एक्सक्लुझिव्ह 1 रिझल्ट काय मिळाला 0. आणि अशा तऱ्हेने हा वरचा बायनरी नंबर होता, या बायनरीचं ग्रे कोडमध्ये कन्व्हर्शन झालं. काय झालं 1 1 1 0 0 1 1 0. लक्षात घ्या अशा पद्धतीने. नाही तर मग 1चं 0 असं करू नका. नीट बघा, बायनरी नंबर अगोदर राईट करायचा, MSB ॲज इट इज घ्यायचा आणि 1 एक्सक्लुझिव्ह पुढचा. आणि एक्सक्लुझिव्हमध्ये एक नेहमी लक्षात ठेवायचं, दोघांपैकी एक जरी 1 0 असेल तर रिझल्ट तुम्हाला 1 मिळणार, आणि दोघं जर सारखे असतील 1 1 असेल किंवा 0 0 असेल तर रिझल्ट काय मिळणार 0. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे ग्रे टू बायनरी कन्व्हर्शन. ग्रे कोडचं बायनरी कन्व्हर्शनमध्ये याच्यामध्ये सुद्धा MSB ॲज इट इज राहील, लिहून काढायचा ग्रे कोडचा. अँड टू ऑप्टेन द नेक्स्ट बायनरी डिजिट परफॉर्म अँड एक्सक्लुझिव्ह ऑर ऑपरेशन. फक्त याच्यामध्ये थोडीशी मेथड ही चेंज झालेली आहे, ती आता आपण घेऊया. बघा, कन्वर्ट ग्रे कोड 1 0 1 0 1 1 इंटू इट्स बायनरी इक्विव्हॅलंट. आता हा देताना तुम्हाला ग्रे कोड दिलेला आहे, त्याचं बायनरीमध्ये करायचं. मग सर्वात पहिल्यांदा हा ग्रे कोड राईट करा, बरोबर आहे. हे जे डिजिट आहे MSB ॲज इट इज घेतलेलं आहे, बरोबर आहे. मग आता हा काय करायचा, हा जो 1 आलेला आहे तो एक्सक्लुझिव्ह करायचा कोणामध्ये 0मध्ये. आपण मागच्या वेळेस बघा हे डिजिट ॲड करत होतो सरळ, आता आपण काय करणार आहे, रिझल्ट जो येतोय तो पुढच्यामध्ये ॲड करतोय. नीट लक्षात घ्या. मग 1 एक्सक्लुझिव्ह 0 डिफरंट आहे ना म्हणून 1 आला. अगेन 1 एक्सक्लुझिव्ह 1 काय मिळालं आपल्याला 0. अगेन 0 एक्सक्लुझिव्ह 0 दोन्ही सारखे म्हणून काय ना 0. नंतर 0 एक्सक्लुझिव्ह 1 डिफरंट आहे म्हणून 1, आणि 1 एक्सक्लुझिव्ह 1 काय मिळाला 0. स्ट्रेट जाऊ नका. हां, बायनरी टू ग्रे करायचं असेल तर स्ट्रेट जायचं, परंतु ग्रे टू बायनरी करायचं असेल तर MSB ॲज इट इज घ्यायचा आणि एक्सक्लुझिव्ह ऑपरेशन ह्या पद्धतीने आपण वापरायचं. आणि म्हणून 1 0 1 0 1 1 हा ग्रे कोड होता, त्याचा आपल्याला बायनरी कोड मिळाला 1 1 0 0 1 0. अशा पद्धतीने हे कन्व्हर्शन आहे. एकदा नीट बघा, व्हिडिओ पॉज करा, स्वतः पुन्हा करून बघा. हे बायनरी टू ग्रे कोड कन्व्हर्शन आहे. या इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं बघा, कन्वर्ट बायनरी नंबर इनटू इट्स ग्रे कोड. अगोदर राईट करा, स्वतःच्या मनाने करा, हे उत्तर येतं का बघा. त्याचप्रमाणे फाइंड ग्रे कोड ऑफ फॉलोइंग बायनरी नंबर. ग्रेचं कन्व्हर्शन बायनरीमध्ये करायचं आहे. नंतर हा पण एक क्वेश्चन दिलेला आहे. तर व्हिडिओ पॉज करा आणि बघा. ठीक आहे.